ज्वलंत आंबेडकर वादाचा पुरस्कार करणार लढाऊ वैचारिक व आक्रमक असलेलं राजकीय क्रांतिकारी सामाजिक संघटन भीम टायगर सेना या शाखेच्या नामफलकाचं अनावरण आणि त्यानिमित्ते या ठिकाणी छोटेखानी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रबोधनाला सुरुवात करण्यापूर्वी आमचे प्रेरणास्थान, आमचे उद्धार करते तथागत बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, भीमाई रमाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्वांना त्रिवार वंदन करू माझ्यासोबत आलेले सर्व जातीसाठी माती खाणारे माझे कार्यकर्ते, मी नाव यासाठी कार्यकर्त्याचं घेणार नाही, कारण माझा कार्यकर्ता नावासाठी काही करतच नाही। मी कार्यकर्त्याला सांगितलं की बाबा सत्कारही नको, आपल्याला मॅसेज द्यायचा आहे की भीम टायगर सेना ही सत्कारासाठी नाहीये, ही नावासाठी नाहीये, ही फक्त कामासाठीच काम करते। तरी कार्यकर्त्याचा फार मोठा आग्रह होता, नायवडी दादासाहेब फार मोठा हार आणला, त्याला वेगळं काहीतरी करायचं आपल्याला। मी परत आपल्या सर्वांचा गैरसमज दूर करतो, भीम टायगर सेना कोणत्याही पक्षाला समर्थन नाही, तो आमचा विषय नाही। कारण नेहमी भाषणामध्ये सांगत असतो, बाबांनो ज्याचं त्यांनी काम करावं, डोळ्याच्या डॉक्टरांनी डोळ्याचं काम करावं, पोटाच्या डॉक्टरांनी पोटाचं काम करावं, हाडाच्या डॉक्टरांनी हाडाचं काम करावं। प्रॉब्लेम हाडाचा, जर आम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो तर मला वाटत नाही हाड जाग्यावर, आणि म्हणून भीम टायगर सेना डोळ्याची डॉक्टर नाहीये, भीम टायगर सेना पोटाची डॉक्टर नाहीये, भीम टायगर सेना हाडाची डॉक्टर नाहीये, भीम टायगर सेना रट्ट्याची डॉक्टर आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। कदाचित कोणताही दोष नसताना माझ्या माय माऊलीवर, हे तर परत मी करेक्शन करतोय, बऱ्याचदा गैरसमज होतो। मी काय म्हणला होता की माझ्या माय माऊलीवर गावातली प्रत्येक जाती धर्माची माणसं जर माझं भाषण ऐकत असली, कृपया त्यांनी माझ्या शब्दाकडे लक्ष द्यावं। ती बाबासाहेबांना मानणारी औलाद आहे। बाबासाहेबांचं काम एका जातीसाठी नव्हतं, बाबासाहेबांचं काम बुद्धासाठी होतं, दलितांसाठी होतं, आदिवासीसाठी होतं, बंजारासाठी होतं, ओबीसी साठी होतं, मराठ्यासाठी होतं, मुसलमानासाठी होतं, याच्या पुढे जाऊन ब्राह्मणासाठीही होतं। आणि मी आता असं सांगितलं, यदा कदाचित कोणताही दोष नसताना माझ्या माय माऊलीवर, ती माझी माय माऊली बुद्धाची असेल, ती माझी माय माऊली आदिवासीची असेल, ती माझी माय माऊली बंजाऱ्याची असेल, ती माझी माय माऊली ओबीसी असेल, तिच्यावर जर कोणी अन्याय अत्याचार करेल तर माझा हा बाबासाहेबांचा सैनिक उचलेल शिवबांची तलवार। बाकी त्याला सांगायची गरज नाही एक घाव दोन तुकडे कसे करायचे ते, यासाठी भीम टायगर सेना। राजकारण मध्ये बोललोय मी, आता सांगितलं आमचा तो विषय नाही, आम्ही रट्ट्याचे डॉक्टर आहोत। कारण मी राजकारण आधी बोलणं सोडून दिलं, कारण पहिलं बोलायचं तो माझा वारसा आता संघपाल चालवतोय। कारण दादासाहेब शेळकेच्या भाषेत राजकारण असतं म्हणजे एखादी चिनार बाई परवडली हो, एखादी व्यभिचार बाई परवडली, किमान स्वतःचं पोट भरण्यासाठी ती स्वतःला विकते। हे भडवे साले स्वतःचं पोट भरण्यासाठी या भोळ्या बाबड्या समाजाला विकण्याचं काम करतात। अरे शेण खाऊन येण्यापेक्षा बरी रांडती सात, शेण खाऊ येण्यापेक्षा अरे बरी रांडती सात, अरे स्वतःच पोट भरण्या करत नाही ती समाजाचा घात। मला नेहमी महाराष्ट्रभर कीर्तनी कार्यकर्ते विचार म्हणे, दादासाहेब राष्ट्रवादीवाले सडक देतात, काँग्रेसवाले घर देतात, मग सैन्यवाले समाज मंदिर देतात, तुम्ही काय करता, तुमचं काय काम आहे म्हणे।
भीम टायगर सेना म्हणजे काय, जे सत्य आहे तो सत्यच. मी नेहमी सांगतो सत्य बोलणं आमचं काम. तरी पण साला सत्य बोलले की मिरच्या लागतात. मला म्हणायचं बाबांनो, वाघाला जर गाढव म्हटलं तर राग येईल, मिरच्या लागायला काय हरकत नाही. पण गाढवाला गाढव म्हटल्याला मिरच्या काय लागतात कळायला मार्ग नाही. ही फार मोठी अडचण आहे. सांगतात हे मग तुमची भीम टायगर सेना काय देणार, हे आमच्या तलात आमच्या पक्षाने समाजातील जे इतर पक्षात काम करतात ते रोड देतात, ते घर देतात, ते मंदिर देतात. तुम्ही काय 100% सत्य आहे. देतात रोड. आम्ही खोटं बोलणारी माणसं नाही. देतात रोड, कोण नाही म्हणतो. देतात घर, कोण नाही म्हणतो. देतात समाज मंदिर, कोण नाही म्हणतं. अडचण एवढीच आहे हो. एखाद्या वेळेस माझ्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार झाला, माझ्या माय बहिणीवर विनय झाला, माझ्या माय बहिणीवर जर बलात्कार झाला, इमानदारीच्या सांगा कोणता नेता रोडवर उतरते हो. हे आमचं दुखणं आहे खरं. आणि मग त्या दुखण्यावर निघालेला औषध म्हणजे भीम टायगर सेना. कोणाला टीका नाही आमचा. सांगा आमच्या आदिवासीच्या माया बहिणीवर अन्याय झाला, बोधाच्या माया बहिणीवर अन्याय झाला, ओबीसीच्या माया बहिणीवर अन्याय झाला. कुण्या स्वतःला नेते म्हणणाऱ्या माणसाने उपोषण केलं, एखादा मोर्चा केला, एखादा आंदोलन केलं. अरे बाबासाहेबांनी दिल्याचा मताचा अधिकार या फडव्यांना निवडून येण्यासाठी आम्ही लागतं तेवढ्यासाठी आम्हाला विचारतात. इमानदारीच्या सांगतो, अन्यथा मताचा अधिकार नसता माझ्या ओबीसी बांधवांना, माझ्या आदिवासी बांधवांना, माझ्या बंजारा समाजाला, बौद्ध समाजाला, तर यांनी आम्हाला अवताला लावलं असतं. सांड दिसायला, हल्ल्यासारखा दिसायला, माझा बहीण बिमारपणा लावा म्हणले असते अवताला. कोणाचा पुलका नाही. बरं, ज्याला आम्ही आमचं समजलं बाबासाहेब निघून गेले, वाटला रे बाबासाहेबांनंतर ज्यांनी बाबासाहेबांचा वारसा चालवण्याची शपथ घेतली ती माणसं समाजाला न्याय देतील. करतात काय ती हो. कुठे आहेत ती माणसं. 40 वर्षानंतर तेच गाणं म्हणावं लागतं. 40 वर्षापूर्वी बाबासाहेब जिवंत असताना वामनदादांनी गाणं म्हटलं, अरे भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर त्या तलवारीचे न्यारे टोक असते. दुर्दैवाने 40 वर्षानंतर तेच गाणं म्हणावं लागतं. त्याचा अर्थ काय. म्हणजे 40 वर्षापूर्वी 5 लोकांचीच अपेक्षा. आणि 40 वर्षानंतर तेच गाणं 5 लोकांची अपेक्षा का होती. 5 माणसं झाली नाहीत का. अरे झाले. त्या 5 पैकी आमचा हरामखोर गवई निघाला, त्या 5 पैकी कवाडे निघाला, त्या 5 पैकी आठवले निघाला, त्या 5 पैकी गाडे निघाला, त्या 5 पैकी नितीन राऊत निघाला. गद्दार झाले भडवे, समाजाला विकण्याचं काम केलं. म्हणून 16 फेब्रुवारी 1947 ला बाबासाहेबांचं बेळगावला भाषण झालं. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अरे मी नाही. काय बोललो बाबासाहेब 16 फेब्रुवारी 1947 ला. एखाद्या नेत्याचा आवाज बंद करायचा असेल, तुमचा माझा या देशातील प्रत्येक माणसाचा भाव. काय बोललोय. तुमचा आणि माझा एखाद्या नेत्याचा, ज्याच्या उरावर समाज उत्थानाची जुळा दिलेला असा नेता, अशा नेत्याचा आवाज जर बंद करायचा असेल, बाबासाहेब म्हणतात त्याला सत्तेचा हाडूक टाका. पुढे बाबासाहेब म्हणतात, अरे एखाद्या भुकणाऱ्या कुत्र्याचा आवाज जर बंद करायचा असेल त्याला मटणाचा हाडूक टाकल्या जातं. अरे जेव्हा भुकणाऱ्या कुत्र्याला मटणाचा हाडूक टाकल्या जातं, भुकण्याचा वेळ ते कुत्र मटण चाटण्यात घालवित. काय झालं आमच्या नेत्याला. हटवलेलं आहे, हाडूक टाकलं. राज्यसभेचं खासदारकी नावाचं चाटत बसलं. कवाडेला हाडूक टाकलं. विधान परिषद आमदारकीचं नावाचं आमचा आसाराम बापू चाटत बसला. प्रत्येकाला त्या पक्षाने हाडूक टाकून त्या भरव्यांचं तोंड बंद केलं. समाजाचं काय हो. मला डायलॉग आठवला. ज्या माणसांनी समाजाचं संरक्षण करायचं, ज्या माणसांनी समाजाचं उत्थान करायचं, तीच माणसं समाजाला चावण्याची भाषा करतात फक्त पदापायी. मला एक डायलॉग आठवलं. पिक्चरचं नाव तुम्ही सांगायचं. ते कोणता पिक्चर. तू कहे तो भूकू, तू कहे तो काटू, तू कहे तो चाटू. घातक घातक. कोणता पिक्चर. घातक. घातक पिक्चरचा डायलॉग आहे. सनी देओल बोलला. चला तो संदेव स्वाभिमानी होता म्हणून कातिया का. कातिया कातिया कातिया. ते कातियाला बोलला, अबे तू म्हणल्यावर मी फुकणार थोडा, तू म्हणल्यावर मी चाटणार, तू म्हणल्यावर काटणार. यायचं तसं नाही.
काँग्रेस छू म्हणलं की फुकतात आम्हाला, राष्ट्रवादी छू म्हणलं की काटतात आम्हाला, सेनेवाले छू म्हणलं की चाटत नाहीत, आमची त्याची चाटतात.